नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 22 मार्च 2025 आणि आजच्या जेवढ्याही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सेशनला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, भारत आणि फ्रान्स यांच्यात वरुण नौदल सरावाच्या कोणत्या आवृत्तीचे आयोजन केले जात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 23वी आवृत्ती। भारत आणि फ्रान्स यांच्यात वरुण नौदल सरावाच्या 23व्या आवृत्तीचे आयोजन केले जात आहे। याबद्दल काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। भारत आणि फ्रान्स यांच्यात सामायिक सागरी सहकार्यासाठी 19 ते 22 मार्च 2025 दरम्यान वरुण नौदल सरावाची 23वी आवृत्ती आयोजित केली जात आहे। हा नौदल सराव 2001 मध्ये सुरू झाला। भारताकडून या युद्धात INS विक्रांत आणि लढाऊ विमान MiG-29K सहभागी होत आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न दुसरा आहे, नुकतेच चर्चेत असलेले विक्रम आणि कल्पना काय आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हाय स्पीड मायक्रो प्रोसेसर। विक्रम आणि कल्पना हे हाय स्पीड मायक्रो प्रोसेसर आहेत। याबद्दल काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। अलीकडे इस्रोने विक्रम 3201 आणि कल्पना 3201 हाय स्पीड मायक्रो प्रोसेसर विकसित केले आहेत। हे मायक्रो प्रोसेसर अवकाशातील कामात वापरले जाणार आहेत। विक्रम 3201 हा भारतातील पहिला पूर्णतः स्वदेशी 32 बिट मायक्रो प्रोसेसर आहे, जो लॉन्च व्हेकलमध्ये वापरला जाऊ शकतो। याशिवाय कल्पना 3201 हा एक प्रगत 32 बिट मायक्रो प्रोसेसर देखील आहे। आता आपण इस्रोबद्दल काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। इस्रो ही भारताची राष्ट्रीय अंतराळ संस्था आहे, जिची स्थापना 1969 मध्ये झाली। इस्रो हे अंतराळ विभागाअंतर्गत येते। इस्रोचे मुख्यालय बेंगलुरू, कर्नाटक येथे आहे। सध्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत व्ही नारायण। पुढील प्रश्न बघूया। प्रश्न तिसरा आहे, शास्त्रज्ञांनी नुकतेच 128 नवीन चंद्र शोधून काढले आणि या ग्रहावरील चंद्राची एकूण संख्या 274 झाली। हा कोणता ग्रह आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शनी। शास्त्रज्ञांनी शनीचे नुकतेच 128 नवीन चंद्र शोधून काढले आहेत आणि आता शनीच्या चंद्रांची एकूण संख्या 274 झाली आहे। याबद्दल काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। शनी आता सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह बनला आहे। यापूर्वी गुरु हा सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह होता, त्याला 95 चंद्र आहेत। गॅनीमेड हा सर्वात मोठा चंद्र आहे, तो गुरुचा चंद्र आहे। सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आहे। सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह बुध आहे। सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह शुक्र आहे व सूर्यमालेतील सर्वात थंड ग्रह नेपच्यून आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न चौथा आहे, स्केचर्स ब्रँडचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जसप्रीत बुमराह। जसप्रीत बुमराहची स्केचर्सचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। स्केचर्सबद्दल काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। स्केचर्स हा शू ब्रँड आहे। स्केचर्स ही अमेरिकन कंपनी आहे। रॉबर्ट ग्रीनबर्ग यांनी 1992 मध्ये स्केचर्सची सुरुवात केली होती। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न पाचवा आहे, आशियाई चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ऑल वी इमॅजिन ॲज लाईट। या चित्रपटाला आशियाई चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला। याबद्दल काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटाच्या दिग्दर्शिका आहेत पायल कपाडिया। नुकतेच आशियाई चित्रपट पुरस्कार 2025 हा सोहळा हाँगकाँग येथे पार पडला। ही या पुरस्काराची 18वी आवृत्ती होती। आता आपण आशियाई चित्रपट पुरस्कार 2025 चे विजेते बघूयात। सर्वोत्कृष्ट चित्रपट ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटाला मिळाला। सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार ताकेई कोमेतसाठी योशिदा डायहाची यांना मिळाला। सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार शॉन लाऊ यांना मिळाला। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न 6वा आहे, मागासवर्गीय तरुणांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी राजीव युवा विकास ही योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तेलंगणा। तेलंगणा राज्य सरकारने मागासवर्गीय तरुणांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी राजीव युवा विकास ही योजना सुरू केली आहे। याबद्दल काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात।
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी नुकतीच राजीव युवा विकास योजना सुरू केली आहे. मागासवर्गीय बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी 6,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आता आपण राजीव युवा विकास योजनेबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समुदायातील निवडक बेरोजगार तरुणांना आर्थिक सहाय्य या योजनेद्वारे दिले जाणार आहे. या अंतर्गत त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी 3 लाखापर्यंतची मदत दिली जाईल. 1 लाखापर्यंतच्या कर्जासाठी सरकार 80% सबसिडी देणार आहे. आता आपण तेलंगणा राज्याबद्दल जाणून घेऊयात. 2 जून 2014 रोजी आंध्र प्रदेशपासून वेगळे होऊन नवे तेलंगणा राज्य स्थापन झाले. तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद. तेलंगणाचे सध्याचे राज्यपाल आहेत जिष्णू देव वर्मा. तेलंगणाचे मुख्यमंत्री आहे रेवंत रेड्डी. तेलंगणामध्ये विधान परिषदच्या एकूण जागा आहेत 40, विधानसभेच्या एकूण जागा आहेत 119, राज्यसभेमध्ये 7 जागा आहेत व लोकसभेच्या तेलंगणामध्ये 17 जागा आहेत. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 7वा आहे, इंडिया 2047 बिल्डिंग अ क्लायमेट रेझिलियंट फ्युचर ही परिषद कोठे आयोजित केली जाणार आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नवी दिल्ली. नवी दिल्ली येथे इंडिया 2047 बिल्डिंग अ क्लायमेट रेझिलियंट फ्युचर ही परिषद आयोजित केली जाणार आहे. 19 ते 22 मार्च दरम्यान ही परिषद आयोजित केली जाणार आहे. ही परिषद प्रथमच आयोजित करण्यात आली आहे. हे भारताचे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील 2 संस्थांच्या सहकार्याने ही परिषद एकत्र आयोजित केली जात आहे. ही परिषद भारताच्या हवामान लवचिकतेबाबत भविष्यातील धोरणे तयार करणे, अनुकूलतेला प्रोत्साहन देणे आणि हवामान बदलाच्या परिणामांचा सामना करणे हे या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 8वा आहे, उनियाला केरालेन्सिस ही नवीन वनस्पती कोठे सापडली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अगस्त्यमाला बायोस्फिअर रिझर्व्ह येथे उनियाला केरालेन्सिस ही नवीन वनस्पती सापडली आहे. याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट बघूयात. या वनस्पतीचे नमुने 27 वर्षांपूर्वी घेण्यात आले असले तरी आता त्याला नवीन वनस्पती प्रजाती म्हणून घोषित करण्यात आले आहे. आता आपण अगस्त्यमाला बायोस्फिअर रिझर्व्हबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. पश्चिम घाटाच्या दक्षिणेला स्थित आणि केरळ आणि तामिळनाडूमध्ये अगस्त्यमाला बायोस्फिअर रिझर्व्ह पसरलेला आहे. हे 2001 मध्ये बांधले गेले. 2016 मध्ये अगस्त्यमलाई बायोस्फिअर रिझर्व्हला युनेस्को वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणून घोषित करण्यात आले. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 9वा आहे, ट्रूथ सोशल नावाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोणी आणले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ नावाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणले आहे. याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. ट्रूथ सोशल हे डोनाल्ड ट्रम्प यांनी आणलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. नुकतेच PM मोदी त्यात सामील झाले आहे. हे प्लॅटफॉर्म अधिकृतपणे 21 फेब्रुवारी 2022 रोजी लॉन्च करण्यात आले होते. 6 जानेवारी 2021च्या व्हाईट हाऊस हल्ल्याला चिथावणी दिल्याच्या आरोपावरून सर्व प्लॅटफॉर्मने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बंदी घातली. तेव्हा हे ट्रूथ नावाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 10वा आहे, अलीकडेच कोणत्या भारतीय शहरातील एका महिलेला मानवी कोरोना व्हायरस HKU1 संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कोलकाता. कोलकाता येथील एका महिलेला मानवी कोरोना व्हायरस HKU1 संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. मानवी कोरोना व्हायरस HKU1 मुळे सामान्य सर्दीसारखीच लक्षणे असलेले वरच्या श्वसन मार्गाचे आजार होतात. बीटा कोरोना व्हायरस हाँगकॉनेन्स, ज्याला सामान्यतः मानवी कोरोना व्हायरस HKU1 म्हणून ओळखले जाते, ही कोरोना व्हायरसची एक प्रजाती आहे जी मानवांना आणि प्राण्यांना प्रभावित करते. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 11वा आहे, जागतिक जल दिन केव्हा साजरा केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 22 मार्च. म्हणजेच आजच्याच दिवशी जागतिक जल दिन साजरा केला जातो. याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात.
संयुक्त राष्ट्राने 1993 साली 22 मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा करण्यास सुरुवात केली. जागतिक जल दिनाचा उद्देश आहे या दिवशी स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाण्याचे महत्त्व तसेच जल व्यवस्थापनाच्या समस्या आणि उपायांविषयी जनजागृती केली जाते. जागतिक जल दिनाचे महत्त्व आहे. पाणी हे पृथ्वीवरील जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि जागतिक जल दिन या नैसर्गिक संसाधनाचे महत्त्व अधोरेखित करतो. जागतिक जल दिनची या वर्षीची थीम आहे ग्लेशियर प्रिझर्वेशन म्हणजेच हिमनदी संवर्धन अशी या वर्षीची थीम आहे. पुढील प्रश्न बघूयात. शेवटचा प्रश्न क्रमांक 12 आहे. दरवर्षी बिहार दिवस केव्हा साजरा केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 22 मार्च म्हणजेच आजच्याच दिवशी दरवर्षी बिहार दिवस साजरा केला जातो. याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. 18 मार्च 1912 रोजी बंगाल प्रांतातून बिहार राज्य वेगळे होऊन स्वतंत्र झाले म्हणून हा दिवस बिहारच्या स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो. बिहार दिवस साजरा करण्याचा उद्देश बिहारच्या समृद्ध संस्कृती, परंपरा आणि इतिहासाला गौरवणे आहे. बिहार सरकार दरवर्षी 22 मार्च रोजी सार्वजनिक सुट्टी देते. आता आपण बिहारबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. बिहारची राजधानी आहे पटना. बिहारमध्ये एकूण जिल्हे आहेत 38. बिहारचे सध्याचे राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. बिहारचे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार. बिहारची भाषा आहे हिंदी. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण जागा आहेत 243 + 96. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे इथे आपले संपूर्ण प्रश्न झालेले आहेत. मी आशा करते तुम्हाला सर्व प्रश्न समजले असतील. तुम्हाला सर्व प्रश्न कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन डेली करंट अफेअर्ससाठी डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.